हिंगोलीत पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप, चौकशीची मागणी। नमस्कार, आपण पाहत आहात जनगर्जना मराठी न्यूज। आजची मोठी बातमी येत आहे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातून, जिथे पिंपळगाव येथे राबवण्यात आलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। या प्रकरणी रिपब्लिकन सेना सेनगाव यांच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। तक्रारीनुसार या योजनेसाठी सुमारे 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात अनेक कामे अपूर्ण असल्याचा आरोप करण्यात आलाय। या योजनेअंतर्गत विहीर खोदकाम 14 ते 17.41 मीटर, सौर ऊर्जेवर चालणारी पंप प्रणाली, HDPE पाईपलाईन टाकणे, 34,000 लिटर क्षमतेची ESR पाण्याची टाकी, पाणी वितरण प्रणाली तसेच फेन्सिंग, क्लेरिनेशन आणि FHTC जोडणी अशी विविध कामे करण्यात येणार होती। मात्र ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ही कामे पूर्ण न होता कागदोपत्री पूर्ण दाखवण्यात आली असून गावात आजही नियमित पाणी पुरवठा होत नाही। या संदर्भात रिपब्लिकन सेना सेनगावचे तालुका सचिव संजय भीमराव वाकोडे यांनी स्वाक्षरी करून तक्रार सादर केली असून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। ही तक्रार माननीय जिल्हाधिकारी हिंगोली तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांच्याकडे पाठवण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा पुढील काळात आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। आता या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अधिक अपडेटसाठी पाहत रहा जनगर्जना मराठी न्यूज। एकच मिनिट। नमस्कार, मी संजय भीमराव वाकडे। आज 10 एप्रिल रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराबाबत मी इथं बसलेला आहे। बरेच निवेदन देऊनही आणखीन चौकशी काय झाली नाही। संबंधित भ्रष्टाचार वरच्या क्रमांकाचे जवळपास 1.5 कोटीचा निधी येऊन थातरमाथर काम केलेलं आहे। तिथं आतापर्यंत चौकशी झाली नाही। संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी आपली मागणी आहे। रिपब्लिकन युवासेनेच्या वतीने मागणी आहे। जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम, जय संविधान। आज येथे जिल्हा परिषद समोर आमचे बंधुराज बसलेले आहेत, जे की त्यांचा विषय आहे की सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान येथील जलजीवन योजनेअंतर्गत झालेलं जे पाणी पुरवठ्याचं काम आहे तर ते व्यवस्थित झालेलं नाही आहे। तर त्याबद्दल चौकशी लावावे आणि त्यांच्या जे मागण्या आहेत त्या जिल्हाधिकारी साहेबांनी लवकरात लवकर त्याच्याकडं लक्ष देऊन त्या पूर्ण कराव्यात। आणि आमचा जनसेवक प्रतिष्ठानतर्फे मी प्रदेशाध्यक्ष मीनाक्षीताई जमधाडे यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे। चालू आहे। जय शिवराय, जय भीम, जय मल्हार, जय। मी जनसेवक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष पिंटू गोरे। आज आमचे सहकारी मित्र आज उपोषणाला बसलेले आहे। हे जलजीवन मिशन अंतर्गत जे झालेला भ्रष्टाचार काम हे निष्कर्ष दर्जाने काम केलेलं आहे। या कामाची तात्काळ पाहणी करून चौकशी करून जो संबंधित अधिकारी आहेत जो कोण अधिकारी आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी। नसता हे उपोषणच नाही, याच्यापेक्षा तीव्र निषेधार्थ आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि जनसेवक प्रतिष्ठानच्या वतीने यांना आमच्या आज संघटनेच्या वतीने यांना आम्ही आज पाठिंबा देतोय। तसेच आमच्या महाराष्ट्रभर संघटनेच्या वतीने यांना पाठिंबा म्हणून आम्ही महाराष्ट्रभर निवेदन देऊन यांना प्रशासनाचा या जाहीर निषेध करतो की जलजीवन मिशन अंतर्गत जे झालेले कामं आहेत हे गोरगरीब जनतेसाठी पाणी पिण्यासाठी पाणी आणण्याचं काम आहे, पण आत्तापर्यंत कुठलंच पाणी आलं नाही आणि कुठल्याच कामाची बरोबर पाहणी करून यांनी काम पण बरोबर केलं नाही। का तात्काळ कामाची पाहणी करून चौकशी करून या अधिकाऱ्यावर संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावी हीच माझी मागणी आहे। जय शिवराय, जय शंभूराजे। मुख्य संपादक संतोष जाधव।